नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल दरवर्षी आता KYC करावी लागणार आहे आणि यामध्ये पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी तुमच्या KYCच्या माध्यमातून होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची याबद्दलचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर GR मध्ये काय माहिती दिलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले पहा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे DBT मार्फत आर्थिक लाभाची रक्कम ही जमा करण्यात येते। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 चे अधिकलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे यामध्ये नमूद केलेले आहे। याबद्दलचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे KYC करावायचे आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे। तर आता लाडकी बहीण योजनेची जी काही KYC आहे ती आता प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ही KYC करावी लागणार आहे। महिला व बाल विकास विभागाची सब AUA सब KUA म्हणून UID ने नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे आता महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरती KYC ची सुविधा ही उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। शासन परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेले पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची KYC ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाची कार्यवाही माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट 1 मध्ये देण्यात आलेला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात परिपत्रकाच्या दिनांकाच्या 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे। तर या ठिकाणी पहा, जून महिन्यामध्ये ही KYC सुरू होणार आहे प्रत्येक वर्षासाठी। तर ही KYC 2 महिन्याच्या आत प्रत्येक लाडक्या बहिणीला ही करावी लागणार आहे। ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची सुद्धा कृपया नोंद घ्यावी असे सांगण्यात आलेले आहे। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणे बंधनकारक असणार आहे। दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या लाडकी बहीण योजनेची KYC ही बंधनकारक करण्यात आलेली आहे। तर आता ही लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची याचा या ठिकाणी फ्लोचार्ट देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाच्या कार्यवाही बाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट यामध्ये देण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम लाभार्थ्याला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे। त्यानंतर आपल्याला KYC चा बॅनर दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर KYC साठी एक फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे। त्यामध्ये लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड यामध्ये
टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी पहा, आपले eKYC याआधीच पूर्ण झालेले आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी तपासले जाणार आहे। आपले eKYC पूर्ण झालेले असेल तर eKYC आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश आपल्याला यामध्ये प्राप्त होणार आहे आणि eKYC झालेली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे का नाही हे सुद्धा तपासले जाणार आहे। तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र यादीत नाव नाही असा संदेश या ठिकाणी येणार आहे। तर यामध्ये पहा, लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, मोबाईलवर आलेला जो काही OTP आहे हा OTP टाकून आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर eKYC पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक आपल्याला नमूद करून जो काही पडताळणीचा सांकेतिक कोड आहे, जो कॅप्चा आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण टाकलेल्या आधार नंबरवर एक OTP येणार आहे, तो OTP आपल्याला टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर लाभार्थ्याने आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे। त्यानंतर खालील बाबी प्रमाणे डिक्लेरेशन कराव्यात त्यावरती आपल्याला डिक्लेअर या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत। यामध्ये होय असेल तर होय आणि नाही असेल तर आपल्याला नाही करायचे आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, यावरती आपल्याला होय किंवा नाही करायचे आहे। त्यानंतर चेक बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर सक्सेस, तुमची eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला यामध्ये येणार आहे। म्हणजे तुमची KYC यामध्ये पूर्ण झालेली आहे याचा तुम्हाला मेसेज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। तर अशा पद्धतीने ही KYC प्रोसेस असणार आहे। तर KYC जशी सुरू होणार आहे तसे त्याच वेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।